पोपटी, व्हेज पोपटी. आणि मस्त असे रात्रीच्या डिनरसाठी इकडे सगळी बसली आहेत आणि खूप छान वातावरण आहे. मस्त इकडे पोपटीचा आस्वाद सगळे घेत आहेत. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर आपण पोपटी घेऊया. 1 मिनिट जा जरा इकडे, 1 मिनिट जरा असं दे ना. दिसतच नाही व्यवस्थित. हा मस्त. नाना करते बस माहिती गला पहिला गुलाबी साडी गाणं फुटलं. भोपला का सगळ्या भाज्या असतात. काय मोऱ्या मारायचंय का? वाज बघ ना काय सुंदर येतो. मस्त इकडे पोपटी बनवलेली आहे. भाऊ आम्ही दरवर्षी येऊ. भले 6 महिन्यात बोला वाटलं तर तरी पण येऊ. आम्हाला वाटलं मजा मारायची. अच्छा ये पापडी झाडातले तोडले. आता चिकनची नॉनव्हेजची बघू. नॉनव्हेज तोंडातून पाणी आलं. व्हेज देखा ना अभी नॉनव्हेज मामूद जरा ह्याच्यावर पण बॅटरी दाखवा. हा ह्याच्यावर सगळं चिकन अंडा आम्हाला शोधायला काय पत्ता खाली गीर गाय असते ना, लालवाली बघा. दूध जास्त देते ती. हा हो काय अशी करतात पोपटी या जाळामध्ये. तिथं संपवली आम्ही पण. मुझे तुझे से कुछ कहना है, मुझे भी कुछ कहना है. पहले तुम मुझे भी कुछ कहना है. माना मैं तो भूल चली बाबुल का देश, मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. कोई वो दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे. संदेश पिया का घर प्यारा लगे. हम तुमच्यावर आला ग. गुनगुना रहे गुनगुना रहे पवन खिल रही है कली कली. ला 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 लोरी. दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्नी करे तमाशा. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मुझे चार पे बुलाया है. हसते हसते हिल कोई हिला, तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्या कप्पाळीला टिळा. भाषण मराठी शोभर तुला. अगं जत्रा मुला का सत्ता मिळतो मला. अरे हे बघा देते मला का सत्ता मिळते मला. जाऊन सांगन मी बापाला. अरे जा ला 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 मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. तेरी बीबी का
कमरे में बैठा लो, सीढ़ी का क्या काम है, कमरे में बिठा लो, सीढ़ी का। त्याच्यानंतर पोपटी रेडी होते. ते सगळी तुटून पडली होती पोपटी खाण्यासाठी, कारण की ती चुलीवरची शिजून त्याचा वास जो येत होता ना घमघमाट, एकदम मस्त, जसं की किती खाऊन किती नाही असं सगळ्यांना झालं होतं. त्यामुळे सगळे याच्यावरती तुटून पडली होती आणि मस्त अशी सगळ्यांनी पोपटीचा आस्वाद घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप छान सोय आमची इथे केली होती. तर तुम्हाला जर यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी यांचा नंबर, कॉन्टॅक्ट सगळं देईल कमेंट बॉक्समध्ये. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. जी सकाळ झाली आहे आणि इकडे मस्त असं सगळ्यांचा चहा सुरू आहे. सकाळ सकाळ सगळी चहा घेत आहेत आणि मस्त असं वातावरण सुद्धा झालं आहे. मस्त मजा. हाय हाय. आणि इकडे बघा सकाळ सकाळ मस्त असं छान वातावरण झालं आहे. मस्त मस्त चहा आणि सकाळचा व्ह्यू. आणि इकडे मस्त सकाळ सकाळ नाश्ता सुरू होता. नाश्त्यासाठी बुर्जी आणि पाव हे होतं आणि मस्त बुर्जीसुद्धा छान चुलीवरती केली होती, त्यामुळे छान असा घमघमाट बुर्जीचा सुटला होता. चायवाली चाय कोणाला पाहिजे सांगा लवकर. इकडे चायवाली आली आहे. चाय चाय. दोन वाढलेले आहे ते दोन. मला मोबाईल दे, माझा मोबाईल कुठे आहे? मी आता आम्ही आलो आहे केहेम बीचला. तर चला, आता मी तुम्हाला केहेम बीचची सफर घडवणार आहेत. मस्तपैकी सगळी रेडी झालो आहेत आणि इकडे बघा मस्त असं बीच. वन टू थ्री मारा उडी. मुलांना एक रील्स बनवायची होती, ती सुद्धा केली आणि आम्ही एक बाईक राईड सुद्धा घेतली. त्याच्यानंतर आम्ही बसलो आणि कशामध्ये मस्त असं टांग्यामध्ये आणि काय टांगा आणि तो काय बाहेर निघत नव्हता, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला. आणि इकडे मजा आली तिथे. नंतर आम्हाला दुसरा टांगेवाला आला आणि त्यानं आम्हाला पुढे ठेवून गेला. बघायचं मस्त असं छान.
आणि इथेच आमचा टांगा रुतला होता. मग त्यांनी आम्हाला दुसरा टांगा बोलवला आणि मग आम्हाला घेऊन गेले. पण ह्या वेळेससुद्धा आम्हाला खूप मजा आली. आणि फायनली नको असलेली वेळ जवळ आली. तेच म्हणजे आम्ही चेकआउट करत होतो. आता आम्ही जात आहोत वापस घरी. तर इथे राहून खूप मस्त मजा आली. सगळ्यांचे चेहरे उतरले होते कारण की कोणालाच इथून जावंसं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही आलो मांडवा बीचला. आम्ही रिक्षाने आलो आणि हे आहे मांडवा बीच, अलिबागचं मांडवा बीच. आणि मग काय आम्ही सगळे मस्त चालत चालत गेलो. कुणालाच इथून जावंसं वाटत नव्हतं तरीसुद्धा जावं तर लागणारच. आणि फायनली आम्ही आलो मालदार बोटला. आणि आम्ही फायनली बोटमध्ये बसलो होतो. आणि ना बोट सुरू झाली ना हे पक्षीसुद्धा बोट बरोबर येत असतात. खूप भारी वाटतं बघायला. जे आपण खाऊ देऊ ते पटकन घेऊन ते जात. आणि वातावरण एकदम सूर्यास्ताचं होतं. ते एकदम सायंकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही बोटीत बसलो. मस्त वेळ होती. आम्ही येण्याची वापस खूप छान वाटत होते. सगळे मस्त एन्जॉय करत आणि आम्हाला नाश्ते भेटले होते त्यामुळे खूप मस्त वाटत होतं. असा होता आमचा अलिबागचा प्रवास. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याने टाकले, तुला खायला दिलं, त्याला टाकलं, त्याने कॅच पकडलं. टाकू नको, थांब.
मस्त आमचा बोटीचा प्रवास झाला आणि आम्ही आता आलो गेट ऑफ इंडियाला. तर चला आता इथून पुढे आम्ही बस आणि ट्रेनचा प्रवास करून आता आपापल्या घरी जाणार आहोत. तर सगळे मस्त असे इथे इमोशनल झाले होते, सगळ्यांना आता सोडून जायचं होतं सगळी आपापल्या घरी. तर चला तर असं आमचा अलिबागचा फायनली एंड झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या. मला फक्त इथे बघा, इथे बघा. तुम्हाला पण लेख कोंबडीची अंडी